कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। Very good. पारू हाँ ए चल पाणी सर्व कर माझ्या फ्रेंड्सना। मी देते ना। ए त्याला सांगितलं ना तो करेल, तू थांब। बघतेस ना खूप माझा तोंडवर करून बोललेलीस ना मला। प्रीतम सर तुम्हाला एक ना एक दिवस नक्की तुमची जागा दाखवून देतील। काय झालं मग आता? दिसतंय ना कोण कोणाला कोणाची कशी जागा दाखवून देते ते। ही लायकी आहे तुझ्या प्रीतम सरांची। मला तर ना पारू इतकी मज्जा येते म्हणून सांगू, म्हणून एन्जॉय करायला तुला पण थांबवावं असं वाटलं मला। एन्जॉय द शो। दिशा मॅडम थांबवा नाही समजा। प्रीतम किर्लोस्कर आहेत ते, आणि तुमचं लगीन होणार आहे ना त्यांच्यासोबत। या बाहेरच्या लोकांसमोर त्यांची ही अवस्था करून काय मिळणार आहे तुम्हाला? थांबवा नाही समजा। ए तुला 100 वेळा सांगून झालंय मला शिकवायला यायचं नाही। जेव्हा तो श्रीकांत किर्लोस्कर चुप गप्प बसायचा माझ्या समोर। दिस इज द लास्ट वॉर्निंग, शेवटचं आहे। तुझं दिशा सोबत लग्न ठरलंय अँड दॅट्स फायनल। जेव्हा अहिल्या देवी किर्लोस्करचा पदर धरून तिच्या मागे 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 गाव भटकत असतो तेव्हा तुम्हाला कोणाला त्रास नाही होत। मग मी जर या लुजरच्या हातात माझ्या फ्रेंड्सच्या बॅग्स दिल्या आणि त्याला पाणी सर्व करायला लावलं तर तुला लगेच त्रास होतो का? आणि पारू अगं ही तर फक्त सुरुवात आहे, आत्ताच तर फ्रेंड झालेत माझ्या। आणि अजून एक, माझ्या होणाऱ्या नवऱ्याची जर मी ही अवस्था करू शकते तर तुझी आणि त्या सावित्रीची काय हालत करेन हे इमॅजिन करून ठेवा। दिशा मॅडम थांबवा नाही समजा, नाही सहन होते। थांबवा नाही सगळं आता नाही सहन होते। निघताल मग, बघू नकोस नॉनसेन्स। लेडीज तुमचं पाणी पिऊन झालं? ए पाणी घे, चल ग्लास उचल। ते बघतो काय पटपट घे। आदित्य सर, आदित्य सर तुम्ही येतं? पारू तू जे सकाळी बोलली ते माझ्या डोक्यातून जातच नव्हतं। तुला पण वाटतंय दिशा आणि प्रीतमचं लग्न व्हावं? सांग ना पारू, मला तुझं मत जाणून घ्यायचंय। आदित्य सर मनातलं बोलू? हो। लग्नाच्या गाठी जुळवणं आपल्या हातात नसतंय, आपण फक्त प्रयत्न करू शकतो। आणि तुम्ही करताय सुद्धा। पण सर
प्रीतम सरांसाठी कोणती मुलगी योग्य आहे हे आपण ठरवायला नको असं मला वाटतंय. आदित्य सर, प्रीतम सरांचा स्वभाव कसा बी असला ना तरी ते ज्या तळमळीनं सांगतायत की त्यांना दिशा मॅडम बरोबर लगीन करायचं नाही, याचा अर्थ तुम्ही भाऊ म्हणून त्यांना समजून घेऊन त्यांना नेमकं काय म्हणायचं हे तपासून बघायला पाहिजे. सर तुम्हीच बघा ना, प्रीतम सर आधी कसे होते आणि आता कसे आहेत. सर, त्यांच्यामध्ये हा जो काय बी बदल झालाय ना तो फक्त प्रिया मॅडम मुळे झालाय. सर दिशा मॅडमचं जर का प्रीतम सरांवर खरंच प्रेम असतं ना तर प्रीतम सरांनी त्यांचं नाव घ्यायला पाहिजे होतं ना. हे बघा सर, पांढरा ढग दिसायला सुंदर असतो पण तो पाऊस देत नाही, आणि काळा ढग जरी दिसायला वाईट असला ना तरी शेतकऱ्यांना तोच आवडतो. दिसतं तसं नसतं. सर तुम्ही फक्त एकदा प्रीतम सरांवर विश्वास ठेवा आणि मगच शांतपणे विचार करून मग निर्णय घ्या. मला माहित होतं दिशा आज पण काही ना काही करेल, म्हणून मी ऑफिसवरून परत आलो. तर यार, माझा भाऊ खूप स्वाभिमानी आहे. त्यांनी मला शब्द दिला ना म्हणून तो काहीच रिॲक्ट होत नाहीये. नाहीतर आतापर्यंत त्याने दिशाला तिची जागा दाखवली असती. आदित्य सर, दिशा मॅडम प्रीतम सरांबरोबर कायम हे असंच वागत आले, सतत त्यांचा अपमान करत आले. तुमच्यासाठी आणि देवी आईंसाठी प्रीतम सर आतापर्यंत समज सहन करत आले. आदित्य सर, मला खरंच असं वाटतंय की प्रीतम सरांचं लगीन दिशा मॅडम बरोबर झालं तर प्रीतम सर सुखी राहतील. अहो, प्रीतम सरांचं प्रिया मॅडमवर प्रेम आहे आणि फक्त प्रिया मॅडमच प्रीतम सरांना सुखी ठेवू शकतात. सर, देवी आई आणि तुमच्या शब्दासाठी प्रीतम सर या लग्नाला आणि स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घ्यायला तयार झाले. आदित्य सर, दिशा मॅडमच्या मैत्रिणींसमोर तमाशा नको. अगं ती तिच्या सगळ्या मैत्रिणींसमोर त्याचा अपमान करते. बरू, त्या भावाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. या दिशेला नाही सोडणार. तुम्हाला देवी यांची शपथ आहे. आदित्य सर, दिशा मॅडमचा खरा चेहरा लवकरच आपण देवी यांसमोर आणू, पण आता नाही. आता ती येळ नाही. हे बघा सर, दिशा मॅडमचं सत्य तुम्हाला समजणं महत्वाचं होतं आणि ते तुम्हाला समजलंय. आदित्य सर, तुम्ही आता तरी प्रिया मॅडम आणि प्रीतम सरांच्या लग्नासाठी तयार व्हा. प्रिया मॅडम निघून चालल्यात कायमचं त्यांच्या गावाकडे. आपण जाऊन त्यांना थांबवायला पाहिजे. आपण अजून वेळ वाया घालवायला नको. प्रीतम सर घेतील ना स्वतःला सांभाळून. आपण लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, आत्ताच्या आत्ता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.